नमस्कार मित्रांनो. 10वी हिंदी संपूर्ण या बोर्ड परीक्षेचा पेपर कशा पद्धतीने आपण सोडवायचा आहे याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला हिंदीच्या बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 80 गुणांचा पेपर लिहिण्यासाठी आपल्याला बोर्ड परीक्षेनं यावर्षी पुरता 3.5 तासांचा वेळ दिलेला आहे. यापूर्वी तो 3 तासांचा होता. परीक्षेला नेहमीप्रमाणे आपण आपलं सर्व साहित्य सोबत आवश्यक जे जे असेल ते न विसरता आपल्या सोबत घ्यायचं आहे. आपली रिसीट, आपले तगड, एक चांगला पेन, पट्टी, कंपास, पाण्याची बॉटल आणि अतिशय चांगल्या पूर्वतयारीनं आपण या परीक्षेला सामोरं जायचं आहे. हिंदी विषयाचा पेपर सोडवत असताना आजपर्यंत आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत, आजपर्यंत आपले जे सराव परीक्षेचे पेपर चेक करत असताना ज्या त्रुटी जाणवलेल्या आहेत त्याच मी आपल्याला खास करून सांगणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी ऐकण्यापेक्षा आपण त्या जर नोट डाऊन केल्यात तर ते आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहू शकतील. त्यासाठी सर्वांना सूचना आहे की आपल्यासोबत बोर्ड पॅटर्नची 80 मार्कांची एक प्रश्नपत्रिका आपल्यासोबत ठेवा. ती बोर्डाची असेल तर उत्तम, नसेल तर ज्या आपल्या सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या जरी आपण आपल्याजवळ ठेवलात तरी चालू शकेल. आपलं हिंदीचं पाठ्यपुस्तक, गाईड, पेन, पेन्सिल इत्यादी हिंदी विषयाचं आवश्यक साहित्य आपण आपल्यासोबत ठेवायचं आहे. मित्रांनो, 80 गुणांचा पेपर सोडवत असताना आपल्याला ज्या वेळेला प्रश्नपत्रिका हातामध्ये मिळेल 10 मिनिटं आपल्याला अगोदर ही प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाते. सर्वप्रथम आपल्याला सूचना असणार आहे गद्य, पद्य, पूरक पठण आणि भाषा अध्ययन व्याकरण, म्हणजे जे पहिले आपले भाषा अध्ययन म्हणजे व्याकरणापर्यंतचे जे प्रश्न आहेत 1, 2, 3 आणि 4 याच प्रश्नांना आवश्यक त्या आकृत्या आपल्याला काढाव्या लागणार आहेत. या आकृत्या काढण्यासाठी पेनचा वापर आपण करायचा आहे आणि आपण या भौमितिक आकारामध्ये म्हणजे आपण काढलेल्या आकृतीमध्येच आपण आपली उत्तरं लिहायची आहेत. रचना विभागासाठी असणारे जे प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न 5वा, याच्यामध्ये कुठेही आपल्याला आकृतीची आवश्यकता असणार नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शुद्ध, स्पष्ट आणि सुवाच्य लेखन हे अपेक्षित आहे. सुवाच्य म्हणजे आपण जे लिहिलेलं आहे ते परीक्षकाला, पेपर तपासणाऱ्याला वाचता आलं पाहिजे. आता प्रश्नपत्रिका आपल्या हातात आल्यानंतर सगळ्यात अगोदर गद्य विभाग हा आपल्याला 20 मार्कांसाठी आहे. एक परिच्छेद आपल्याला दिला जाईल आणि त्याच्यावर एकूण 8 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारले जातील. बऱ्याचदा आपण काय करतो गडबडीनं, प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर आपण लगेच प्रश्न वाचतो, त्यानंतर त्याचं उत्तर परिच्छेदामध्ये शोधायचा प्रयत्न करतो, परत दुसरा प्रश्न वाचतो, त्याचं उत्तर परिच्छेदामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो, परत तिसरा प्रश्न वाचतो, त्याचं उत्तर परिच्छेदामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि या सगळ्यामुळं आपला जो पेपर वाचण्याचा जो कालखंड आहे तो आपला वाढत जातो. म्हणजे एक परिच्छेदावर आधारित आपण 3 प्रश्न जे सोडवतो त्यासाठी आपल्याला परत परत पुन्हा पुन्हा परिच्छेद वाचावा लागतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांना एक अतिशय महत्वाची सूचना आहे की पहिल्यांदा तो परिच्छेद शांतपणानं वाचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न वाचा. प्रश्न वाचत असताना आपल्याला जी उत्तरं तिथं वाटतील तिथं अगदी फोलावर, अगदी फेंट पेन्सिलनं जरासं तिथं मार्किंग करून ठेवले तरी चालेल. परिच्छेद वाचल्यानंतर आपल्याला त्याचं प्रश्नांचं उत्तर जे आहे ते सुरुवातीला आहे, मध्ये आहे की शेवटी आहे हे पटकन कळत जाईल आणि त्यानंतर आपल्याला ते उत्तर लिहिणं सोपं होत जाईल. म्हणून सगळ्यात अगोदर प्रश्न वाचून त्याचं उत्तर परिच्छेदामध्ये शोधण्याऐवजी अतिशय शांत डोक्यानं सगळ्यात अगोदर हा परिच्छेद वाचायचा, तो समजून घ्यायचा आणि मग त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरही जाणून घ्यायची. आता याच्यामध्ये आकलन कृतीसाठी जे आपल्याला आवश्यक आकार दिलेले आहेत, भौमितिक आकार म्हणजे ज्या आकृतीमध्येच आपल्याला उत्तर लिहावं लागतं तसा तो प्रश्न क्रमांक, तो प्रश्न आणि त्याची आकृती ही आपण अगदी व्यवस्थित काढून घ्यायची. आकृत्या आपल्याला पटापट काढता याव्यात यासाठी एक स्टेन्सिल बाजारामध्ये मिळते, म्हणजे भौमितिक आकाराची एक मोठी पट्टी मिळते.
ती आपण आपल्यासोबत ठेवायची आहे. आता बरेच विद्यार्थी गडबडीमध्ये काय करतात की प्रश्न आणि त्याचं उत्तर लिहितात आणि त्यांचं असं मत असतं की आपण सगळ्यात शेवटी या सगळ्याची आकृती आपण काढायची, पण वेळ पुरत नाही आणि मग आपल्या आकृत्या या अपूर्ण राहतात. पहिल्याच प्रश्नापासून जर आपल्या उत्तराला आकृत्या नसतील तर परीक्षकावर आपल्या पेपरचीच सुरुवात ही बॅड इम्प्रेशन होऊ शकते आणि आपल्याला कमी गुण मिळू शकतात. आपली जी आकृती काढलेली आहे ती पट्टीचा वापर करून व्यवस्थित काढली पाहिजेत, पण जरी आपल्याला वेळ नसेल ती आपण हाताने जरी काढली, तो भौमितिक आकार जरी हाताने जरी काढला तरी चालू शकेल. आपण जे उत्तर त्याच्यामध्ये लिहितो त्या उत्तराला मार्क असतात. त्या उत्तरामध्ये आपली कुठलीही व्याकरणातली वेलांटी उकारची चूक होऊ नये. परिच्छेदामध्ये जसा शब्द छापलेला आहे तसंच ते आपलं उत्तर असावं, याकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. आणि आपला आकार जो भौमितिक आकार म्हणजे जी आकृती आहे ती जराशी मागं पुढं थोडी वाकडी तिकडी झाली तरी फारशी हरकत नाही. त्याच्यामधलं जे उत्तर तुम्ही लिहिताय ते अतिशय बिनचूक, अगदी व्यवस्थित, खाडाखोड न करता, गिरवागिरवी न करता, व्हाईटनर न वापरता ते आपण व्यवस्थित पद्धतीने लिहायचं. म्हणजे आकलन कृतीसाठी आकृती ही आवश्यक आहे आणि या आकृतीमध्येच आपण आपलं उत्तर लिहायचं आहे. याच्यानंतर प्रत्येक परिच्छेदावर आधारित आपल्याला एक शब्द संपदा नावाचा प्रश्न येणार आहे. तो व्याकरणाप्रमाणेच असणार आहे. मग बऱ्याचदा त्याच्यामध्ये जे प्रश्न दिले जातात ते प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत. आपल्या हिंदी पाठ्यपुस्तकामध्ये जो आपल्याला 14 मार्काचा स्पेशल व्याकरणाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर शब्द संपदेमध्ये जे विविध प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, म्हणजे ज्याच्यामध्ये लय तालयुक्त शब्द ढूंढकर लिखिये, उपसर्ग प्रत्यय, कृदंत तद्धित, असे बरेच प्रश्न आहेत की ज्याची आपण कधी तयारी करत नसतो, तर तेही प्रश्न एक एक मार्काला विचारले जाऊ शकतात. तर शब्द संपदेमध्ये प्रत्येक परिच्छेदावर आधारित आपल्याला एक एक मार्कांचा प्रश्न असणार आहे. तो आपण व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि मग त्याचं उत्तर लिहायचं आहे. गद्य विभागामध्ये जो आपल्याला 8 मार्कांचा प्रश्न आहे, याच्यामध्ये 1-2 मार्काचा प्रश्न हा कंपल्सरी असतो. तो म्हणजे एखाद्या विषयावर आपल्याला 25 ते 30 शब्दांमध्ये आपले विचार व्यक्त करायला सांगितले जातात. याला आपण स्वमत म्हणतो. आता स्वमतसाठी जो विषय आपल्याला दिलेला आहे त्याच्याविषयी किती लिहावं याची मर्यादा मी आपल्याला सांगतोय. 6 ते 7 ओळींपर्यंत आपलं त्याचं उत्तर असावं. त्यापेक्षा जास्त लिहिण्याची गरज नाही आहे, कारण हे फक्त 2 मार्कांसाठी आहे. याच्यामध्ये सुद्धा आपलं जे मत आहे ते शक्यतो सकारात्मक आपण वापरायचं. हे स्वमत आहे. तुम्ही जे मत मांडताय ते किती प्रभावीपणे मांडताय, तुमची भाषाशैली कशी आहे, तुम्ही व्याकरणातल्या वेलांटी उकारच्या चुका केल्यात का, याचाही त्याच्यामध्ये विचार केला जातो आणि तुम्हाला 2 पैकी गुण दिले जातात. आता 2 पैकी 2 गुण परीक्षक कधी देतो, याचे काही निकष आहेत. पहिला निकष आहे स्वच्छ सुंदर सुवाच्य हस्ताक्षर. म्हणजे जे तुम्ही लिहिलेलं आहे ते त्या परीक्षकाला वाचता आलं पाहिजे. दुसरं, उत्तरामध्ये सगळ्या मुद्द्यांचा समावेश, म्हणजे त्या स्वमत विषयी तुम्ही तुमचं मांडलेलं मत. तिसरं म्हणजे व्याकरणाची वेलांटी उकारची कुठलीही चूक त्याच्यामध्ये नसावी. आणि चौथं, खाडाखोड नसावी, स्वच्छता आणि टापटीप. खाडाखोडच्या बाबतीत मी एक नियम तुम्हाला सांगतोय. लिहिताना जर तुमचा एखादा शब्द चुकला तर तो फार डार्क करू नका. त्याच्यावर फक्त एक आडवी रेष मारा आणि तुमचा नवीन शब्द हा पुन्हा लिहा. बऱ्याच विद्यार्थ्यांना रिकामी जागा लिहित असताना, एखादा शब्द लिहित असताना पहिला उकारला दुसरा उकार गिरवून किंवा पहिल्या वेलांटीला दुसरी वेलांटी गिरवून करण्याची सवय असते. असं गिरवू नका, कारण तिथं पहिला आणि दुसरा उकार दोन्ही दिसतात, पहिली आणि दुसरी वेलांटी ही दोन्ही दिसते. म्हणून तिथं सरळ एक रेष मारायची आणि आपला नवीन शब्द तिथं लिहायचा. तुम्ही तो शब्द जर अगदी व्यवस्थित दिला असेल तर तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळणार. म्हणजे अशा पद्धतीनं गद्य विभागावर पहिला प्रश्न 8 गुणांसाठी असणार आहे. 2 मार्कांसाठी आकलन कृती असणार आहेत आणि शेवटचा 2 मार्कांचा चौथा प्रश्न जो असणार आहे तो स्वमतसाठी असणार आहे. 25 ते 30 शब्दांमध्ये आपलं मत व्यक्त करा. यासाठी 6 ते 7 ओळी लिखाण आपलं गरजेचं आहे. यानंतर प्रश्न जो असणार आहे तो सुद्धा पठित गद्यांशवर, म्हणजे आपण जे धडे शिकलेले आहेत त्याच्यावरच आधारित एखादा परिच्छेद आपल्याला येणार आणि त्याच्यावर आकलन कृती 2 मार्क, पुढचा परत आकलन कृती 2 मार्क, शब्द संपदा 1 मार्कांसाठी
शब्दसंपदेमध्ये गद्यांश में प्रयुक्त विलोम शब्द किंवा गद्यांश में प्रयुक्त अंग्रेजी शब्द असा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. अनुलोम विलोम म्हणजे काय हे पण लक्षात ठेवा. विलोम म्हणजे विरोधार्थी आणि अनुलोम म्हणजेच समानार्थी. समानार्थीला आणखीन एक शब्द आहे पर्यायवाची. तर हे शब्द संपदेमध्ये येणारे जे प्रश्न आहेत तो नीट समजून घ्या. दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वमत दिलेलं असणार आहे. 25 ते 30 शब्दांमध्ये आपल्याला हे मत व्यक्त करायचं आहे. पण आपण शब्द मोजत बसण्याची काही गरज नाहीये. 6 ते 7 ओळींमध्ये आपण आपलं स्वमत त्या ठिकाणी मांडायचं आहे. म्हणजे गद्य विभागावर पहिले 2 प्रश्न हे आपल्याला 8 गुणांचे पठित परिच्छेदावर असणार आहेत. आता या वर्षीपुरते शासनाने जे धडे कॅन्सल केलेले आहेत तो परिच्छेद तुम्हाला येणार नाही. तर त्याची खात्री करून घ्या आणि ते सोडून इतर परिच्छेदांची तुम्ही चांगली तयारी करा. गद्य विभागावर तिसरा ई जो प्रश्न आपल्याला असणार आहे तो अपठित गद्यांश. म्हणजे हा जो परिच्छेद आपल्याला दिलेला आहे तो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये छापलेला नसणार आहे. त्याच्यावर आपल्याला 4 मार्कांचे प्रश्न असणार आहेत. पहिला प्रश्न असणार आहे 2 गुणांचा. तो म्हणजे प्रश्नांची उत्तर लिहा किंवा आपल्याला जर संजाल दिला असेल, एक वेब डायग्राम दिली असेल तर ती पूर्ण करा. असा पहिला 2 मार्कांचा प्रश्न झाल्यानंतर दुसरा 2 मार्कांचा प्रश्न असणार आहे स्वमत. स्वमत जशी आपण मगाशी चर्चा केली त्याप्रमाणे लिहायचं आहे. म्हणजे धड्यांवर आधारित जे आपले 3 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये स्वमत हे आपल्याला लिहायचं आहे. 2, 2, 2 असं गद्य विभागावर आधारित 6 मार्कांसाठी आपल्याला स्वमत विचारलं जाणार आहे. जो अपठित गद्यांश आहे म्हणजे 4 मार्काचा जो प्रश्न आहे त्याच्यावर शब्दसंपदेचा प्रश्न असत नाही. यानंतर आपल्याला पद्य विभाग म्हणजे कवितेवर आधारित जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते 12 मार्कासाठी विचारले जाणार आहेत. 6 मार्कांचे 2 प्रश्न आपल्याला विचारले जातील. प्रश्न 2 पठित पद्यांश म्हणजे जी आपण शिकलेली कविता आहे त्या कवितेचाच काही भाग आपल्याला इथे दिला जाणार आहे. पहिला प्रश्न 2 गुणांसाठी आपल्याला असणार आहे संजाल पूर्ण कीजिए. एक वेब डायग्राम दिली जाईल, मध्ये प्रश्न असतो आणि 4 चौकोनामध्ये त्याचे उत्तर लिहायचे असतात. मित्रांनो, जिथं आपल्याला 4 उत्तर लिहायची असतात तो प्रश्न 2 गुणांसाठी असतो. जिथं आपल्याला 2 उत्तर लिहायची असतात तो प्रश्न शक्यतो 1 गुणासाठी असतो. म्हणजे हा पहिला असणार आहे संजाल पूर्ण कीजिए. याची आकृती आपण व्यवस्थित काढायची आहे. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात की अगोदर आकृती काढतात आणि मग त्याच्यामध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात. मग नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की आपलं उत्तर तर यामध्ये मावत नाही. तर त्यासाठी अगोदर प्रश्न लिहा, उत्तर लिहून घ्या आणि मग उत्तराच्या भोवती तुम्ही स्टेन्सिल वापरून किंवा पट्टी वापरून त्या भौमितिक आकाराची आकृती काढली तरी चालेल. शक्यतो जशा पद्धतीने ज्या प्रश्नाला आकृती दिलेली आहे तसाच भौमितिक आकार म्हणजे तशीच आकृती आपण काढण्याची सवय ही ठेवायची आहे. दुसरा प्रश्न आपल्याला दिला जाणार आहे 2 मार्कासाठी. त्याच्यामध्ये मग एका कवितेवर दिलेले जे शब्द आहेत त्याचा आधारित एखादा शब्द विचारला जाईल किंवा एखादं वाक्य आपल्याला दिलं जाईल, त्या वाक्याचं परिवर्तन आपल्याला करायला सांगितलं जाईल. म्हणजे शब्द संपदेमध्ये जे प्रश्न येतात ते आपल्याला कवितेवर सुद्धा असणार आहेत. कवितेवर आपल्याला 6 गुणांपैकी जो शेवटचा 2 गुणांचा प्रश्न आपल्याला असणार आहे तो म्हणजे सरळ अर्थ किंवा भावार्थ. म्हणजे जी कविता आपल्याला दिलेली आहे त्या कवितेच्या पहिल्या 4 ओळींचा किंवा शेवटच्या 4 ओळींचा सरळ अर्थ लिहा. म्हणजे आपल्या शब्दात तो अर्थ लिहायचा. आता या प्रश्नाच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांची तयारी जराशी कच्ची असते. ती कविता कुठली आहे, त्या कवितेचा भावार्थ काय आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. आणि ज्या पर्टिक्युलर ओळी आपल्याला दिलेल्या आहेत मग त्या पहिल्या 4 असतील किंवा शेवटच्या 4 असतील त्या नीट बघायच्या आहेत आणि त्याचा हिंदीमध्ये गद्य रूपामध्ये आपण आपल्याला अर्थ लिहायचा आहे. आता याचं उत्तर नेमकं किती लिहावं, तर याचं उत्तर सुद्धा त्या ज्या 4 ओळी दिलेल्या असतील विचारलेल्या असतील ज्याचा आपण भावार्थ लिहिणार आहोत त्याचा पूर्ण भावार्थ आपण आपल्या शब्दात गद्य रूपामध्ये लिहायचा आहे. असा हा 2 मार्कांचा प्रश्न. म्हणजे पद्य विभाग प्रश्न दुसरा हा 6 मार्कांसाठी आहे.
पहिला 2 मार्कांचा प्रश्न संजाल पूर्ण कीजिए, याचं उत्तर आपल्याला परिच्छेदामध्येच सापडणार. दुसरा 2 मार्काचा प्रश्न आपल्याला असणार आहे शब्द संपदा, म्हणजे हा व्याकरण स्वरूपाचा प्रश्न असणार आहे. आणि तिसरा प्रश्न आपल्याला असणार आहे सरळ अर्थ किंवा भावार्थ. यासाठी मित्रांनो एक गोष्ट तुम्ही करून ठेवा की जेवढ्या सिलेबसला आपल्या कविता आहेत, ज्या कवितेच्या खाली पूरक पठण लिहिलेलं आहे त्यावर भावार्थ लिहा असा कधीही प्रश्न विचारला जात नाही. ज्या कवितेच्या खाली पूरक पठण लिहिलेलं नाही त्याचा सरळ अर्थ किंवा भावार्थ हा तुम्ही लक्षात ठेवा किंवा बेस्ट वे पाठ करा, तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क पडतील. प्रश्न दुसरा हा पहिल्याप्रमाणेच 6 मार्कांचा असणार आहे. आता शक्यतो कवितेवर आधारित 2 परिच्छेद जे आपल्याला दिले जातात त्याच्यातले एक परिच्छेद असतो आधुनिक कविता, म्हणजे अलीकडच्या काळातली कविता, आणि शक्यतो दुसरा परिच्छेद जो असतो तो प्राचीन कविता, म्हणजे संत मीराबाई, रहीम, तुलसीदास किंवा दोहे अशा पद्धतीच्या ज्या प्राचीन कविता आहेत त्याच्यावर आधारित एखादा परिच्छेद आपल्याला विचारला जातो. त्याच्यावर सुद्धा आपल्याला 6 मार्कांचे प्रश्न मगाशी सांगितले त्याप्रमाणेच. पहिला प्रश्न असणार आहे 2 गुणांसाठी, कदाचित संजाल पूर्ण कीजिए, प्रश्नों के उत्तर लिखिए. दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे शब्द संपदा या पद्धतीचा. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतोय, निम्नलिखित के लिए पद्यांश में जो शब्द आए हैं उसे ढूंढ कर लिखिए, असा शब्द आपल्याला प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर एक शब्द आपल्याला दिला जातो, त्या शब्दाला पर्यायी शब्द त्या परिच्छेदामध्येच पर्टिक्युलर कुठला आलेला आहे तो शोधून आपल्याला तिथं लिहायचा आहे. किंवा एखादा शब्द आपल्याला दिला जाईल, त्याचा समान अर्थाचा शब्द आपल्याला विचारला जाईल. म्हणजे शब्द संपदेमध्ये एकूण 32 ते 36 प्रकारचे प्रश्न आहेत. अनुलोम शब्द, विलोम शब्द, कठिन शब्दों के अर्थ, अनेक शब्दों के लिए एक शब्द, उपसर्ग, प्रत्यय, कृदंत, तद्धित, असे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याची सुद्धा बारकाईने तयारी करा. दुसरा जो कवितेवरचा प्रश्न आहे त्याच्यामधला अंतिम प्रश्न आपल्याला असणार आहे सरळ अर्थ किंवा भावार्थ. मग अंतिम 4 पंक्तियों का किंवा पहिले 4 पंक्तियों का असं आपल्याला विचारलं जाईल. इथं सुद्धा भावार्थ लिहित असताना मागाशी सांगितलं त्याचप्रमाणे आपण भावार्थ किंवा सरळ अर्थ किती लिहायला लागलोय ते शब्द लिहित बसण्याची गरज नाही. बऱ्याच वर्गांमध्ये कवितेवरचा भावार्थ जर आपल्याला शेवटी आलाच नाही तर कशा पद्धतीने त्याचा भावार्थ लिहायचा याची मी एक साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे. पहले पंक्ती में कवी कहता है आणि मग पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला त्याचा जो गद्यात्मक अर्थ वाटेल तो तुम्ही लिहायचा. दुसऱ्या ओळीसाठी आपण लिहायचं इसके आगे कवी कहना चाहता है की, आणि मग त्या दुसऱ्या ओळीमध्ये जो अर्थ सांगितलेला आहे तो गद्य रूपामध्ये आपण मांडायचा. इसके बाद कवी ने ऐसा कहा है की, असं म्हणून जी तिसरी ओळ आहे कवितेची ती वाचायची, त्याचा अर्थ गद्य रूपामध्ये मांडायचा. आणि शेवटच्या ओळीसाठी अंत में कवी कहना चाहता है की, आणि मग तो त्याच्यामध्ये गद्य रूपामध्ये अर्थ मांडायचा. बऱ्याचदा भावार्थ लिहित असताना किंवा सरळ अर्थ लिहित असताना तो अतिशय कमी शब्दामध्ये आपला होतो, ते उत्तर अपूर्ण वाटायला लागतं. त्यासाठी आपण आपली वैयक्तिक स्पष्टीकरण क्षमता वापरायची आणि जेवढं अपेक्षित उत्तर आहे तेवढं आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे पद्य विभाग म्हणजे कवितेचा विभाग हा 6 आणि 6 2 प्रश्न 12 गुणांसाठी आपल्याला असणार आहेत. तिसरा प्रश्न आपल्याला बालमित्रांनो असणार आहे पूरक पठण म्हणजे स्थूल वाचन, हा 8 मार्कांसाठी असणार आहे. पहिल्या इकाईमध्ये आणि दुसऱ्या इकाईमध्ये ज्या धड्यांच्या खाली कवितेच्या खाली पूरक पठण असं लिहिलेलं आहे तेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार. त्यापैकी एक परिच्छेद असणार आहे गद्य पूरक पठण आणि दुसरा परिच्छेद आपल्याला असणार आहे पद्य पूरक पठण. आता गद्य पूरक पठण मध्ये जो पॅसेज आपल्याला दिलेला आहे तो शांतपणे वाचायचा आहे. 4 मार्कासाठी याच्यावर प्रश्न असणार आहेत. पहिला असणार आहे 2 गुणांचा, प्रश्नों के उत्तर लिखिए या पद्धतीचा हा असेल, किंवा संजाल पूर्ण कीजिए किंवा सूचना के अनुसार कृतियां कीजिए. आणि दुसरा प्रश्न आपल्याला इथं असणार आहे 25 से 30 शब्दों में अपने विचार व्यक्त कीजिए, म्हणजे स्वमत पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला असणार आहे. म्हणजे धड्यांवर आधारित 3 स्वमत आपल्याला लिहायचे आहेत आणि पूरक पठणवर आधारित 2 स्वमत आपल्याला लिहायचे आहेत. बाळांनो, आपल्याला पेपरमध्ये एकूण 5 स्वमत गद्य आणि पूरक पठणवर आणि 2 भावार्थ पद्य म्हणजे कविता विभागावर लिहायचे आहेत.
आता याच्यामध्ये स्वमत लिहित असताना जसं मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे त्याचा पहिला निकष आहे स्वच्छ सुंदर सुवाच्य हस्ताक्षर. उत्तरामध्ये सगळ्या मुद्द्याचा समावेश. तिसरं, व्याकरणातली कुठली वेलांटी उकारची चूक नको. आणि चौथं, कुठलीही खाडाखोड नसावी, स्वच्छता आणि टापटीप असावी. अशा पद्धतीने आपण स्वमत चांगले लिहायचं आहे. स्वमत म्हणजे तुमचं स्वतःचं मत हे शक्यतो सकारात्मक ठेवा. व्याकरणातल्या चुका त्यात कमी करा. खाडाखोड ही जास्त डार्क पद्धतीने करू नका. चुकलेला शब्द असेल तर फक्त एक रेष मारा, परत त्याच्यापुढे नवीन आपला शब्द लिहा. आणि जितकं चांगलं स्वमत तुम्ही लिहिणार तितके चांगले मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार. प्रश्न तिसरा आ हा पूरक पठणवर आधारित असणार आहे. हा सुद्धा पुन्हा 4 गुणांसाठी. पहिला 2 मार्कांचा प्रश्न असणार आहे सूचना के अनुसार कृतियां कीजिए. आणि दुसरा असणार आहे 25 से 30 शब्दों में अपने विचार व्यक्त कीजिए. जशी मागाशी आपण चर्चा केली स्वमतच्या 4 गुणांबाबत, तसाच हा दुसरा 4 गुणांचा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे गद्य विभाग जो आपल्याला दिलेला आहे, या गद्य विभागासाठी आपल्याला 20 गुणांसाठी प्रश्न असणार आहेत. पद्य विभागासाठी आपल्याला 6 असे 12 गुणांचे प्रश्न असणार आहेत. आणि पूरक पठण हे आपल्याला 8 गुणांसाठी असणार आहे. आता यानंतर चौथा व्याकरण विभागावर म्हणजे भाषा अध्ययन किंवा भाषा अभ्यास याच्यावर आपल्याला 14 गुणांचा एक स्पेशल प्रश्न असणार आहे. आता यातल्या ज्या गोष्टी मी आपल्याला बाळांनो सांगतोय त्या तुम्ही न विसरता तिथं नोट डाऊन करा. तुमच्या जवळ जर एखादी बोर्ड पॅटर्नची प्रश्नपत्रिका असेल, एखादा कागद असेल, तर तिथं हे तुम्ही नोट डाऊन करा. आपल्याला व्याकरणाला 14 पैकी 14 गुण पडलेच पाहिजेत. कारण व्याकरण हा असा विभाग आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला गणितासारखे मार्क मिळतात. यामध्ये तुम्ही एकही चूक केली नाही तर तुम्हाला परीक्षकाला पूर्ण 14चे 14 मार्क द्यावेच लागतात. आता पहिला प्रश्न याच्यामध्ये असणार आहे, एक वाक्य आपल्याला दिले जाईल, त्यापैकी एका शब्दाला अंडरलाईन केली जाईल आणि प्रश्न असेल अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचानिए. अधोरेखांकित म्हणजे अंडरलाईन केलेला. जो शब्द अंडरलाईन केलेला असेल बाळांनो लिहून ठेवा. तो संज्ञा, सर्वनाम किंवा विशेषण या 3 पैकी एक असणार आहे. क्रिया विचारली जात नाही. हे अगदी मोस्टली 100% डेफिनेटली लक्षात ठेवा. मग जे तुम्ही उत्तर लिहिणार आहात ती व्यक्तिवाचक संज्ञा की जातीवाचक संज्ञा आहे, किंवा विशेषण असेल ते गुणवाचक विशेषण आहे की संख्यावाचक विशेषण आहे, किंवा सर्वनाम असेल तर ते कुठल्या उपप्रकारातलं आहे, हे जर अगदी 100% माहिती असेल तरच लिहा. नसेल तर तुमचं उत्तर संज्ञा, सर्वनाम किंवा विशेषण या 3 शब्दापैकी एका शब्दामध्ये जरी तुम्ही लिहिलात तरी तुम्हाला हा 1 मार्क पडणार. म्हणजे ज्या शब्दाला अंडरलाईन केलेला तो शब्द खाली लिहा, डॅश करा आणि तो संज्ञा, सर्वनाम, विशेषण या 3 पैकी कुठल्या प्रकारातला आहे ते उत्तर लिहा. दुसरा प्रश्न पाहणं आपल्याला असणार आहे, 2 शब्द दिले जातील, ते दोन्ही अव्यय म्हणजे अविकारी शब्द असणार आहेत, त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. आता बऱ्याचदा बऱ्याच मुलांना असं वाटतं की आपण याचं काहीही वाक्य बनवले तरी चालते, पण तसं नाही आहे. ते समजा क्योंकि असा शब्द आहे, क्योंकि हे समुच्चयबोधक अव्यय आहे, ते वाक्य जोडण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे त्याची जागा वाक्याच्या मध्ये कुठेतरी येणार. तर जे आपल्याला वाक्य दिलं जातं त्या वाक्यामध्ये आपल्याला अविकारी शब्दाचा योग्य पद्धतीने आपण वापर करायचा आहे. उदाहरणार्थ क्योंकि असा जर शब्द असेल तर तो वाक्याच्या मध्ये कुठेतरी आला पाहिजे. वह पाठशाला नहीं आया क्योंकि वह बीमार था. म्हणजे जो शब्द आपण वाक्यामध्ये आणलेला आहे त्याला आपण तिथं अंडरलाईन करायचे आहे. शक्यतो व्याकरणाच्या बाबतीत माझं मत असं आहे की 2 पैकी 1 सोडवा, 3 पैकी 2 सोडवा, असं जरी आपल्याला सांगितलं तरी आपण ते पूर्ण सोडवावं. कारण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपलं जर एखादं उत्तर चुकलं तर आपला मार्क कमी होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण दिलेले जे अविकारी शब्द आहेत त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तो शब्द वाक्यामध्ये जिथं आलेला आहे त्याला पेन्सिलनं किंवा पेननं अंडरलाईन करायचे आहे. तिसरा प्रश्न आपल्याला असणार आहे संधी या प्रकारावर आधारित. एक शब्द आपल्याला दिला जाईल, त्याचा विच्छेद करा म्हणजे फोड करा आणि संधी प्रकार ओळखा. संधीचे जे 3 प्रकार आहेत
स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी याचा अत्यंत बारकाईनं आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, आपल्या गाईडमध्ये 9वीच्या आणि 10वीच्या जे संधीचे शब्द आपल्याला दिलेले आहेत ते सातत्यानं वाचून काढा. कारण हा व्याकरणातला अतिशय डीप प्रकार आहे. याच्यामध्ये जी फोड आपण करणार आहे, म्हणजे समजा अंतश्चेतना असा शब्द आपल्याला असेल तर त्याचा विच्छेद म्हणजे त्याची फोड असते अंत, त नंतर विसर्ग, अंत अधिक चेतना. आणि संधी प्रकारमध्ये आपलं उत्तर येणार आहे विसर्ग संधी. म्हणजे जिथं आपण फोड करणार, जिथं आपलं बेरीज अधिक हे चिन्ह असणार आहे, तिथं जर विसर्ग असेल, तो लोप पावत असेल तर ती विसर्ग संधी असते. शब्दाची फोड केल्यानंतर दोन स्वर जर एकत्र येत असतील तर ती स्वर संधी असते. शब्दाची फोड केल्यानंतर दोन व्यंजन जर एकत्र येत असतील तर ती व्यंजन संधी असते. आणि जर एक स्वर आणि एक व्यंजन असेल तरी सुद्धा ती व्यंजन संधी असते. तर संधी या प्रकाराचे जे शब्द आहेत त्याची फोड कशी करतात किंवा त्याचा प्रकार कसा असतो यासाठी त्याचा अत्यंत बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, संधी शब्दामध्ये हिंदीमध्ये ध ला पहिली वेलांटी येते आणि म्हणून आपण संधी शब्द हा नेहमी पहिली वेलांटी असणाराच लिहायचा आहे. चौथा प्रश्न यानंतर आपल्याला असणार आहे सहाय्यक क्रिया पहचानो और उसका मूल रूप लिखो. हा एक मार्क तुम्हाला बोर्डानं आयता दिलेला, कारण जी वाक्य आपल्याला दिली जातात ती मोस्टली दोन क्रियेची असतात. त्याच्यातली शेवटची क्रिया ही सहाय्यक क्रिया असते. एवढं जरी तुम्ही डोक्यात ठेवलात तरी तुम्हाला एक मार्क आरामात पडणार. त्या वाक्यामध्ये असणारी सहाय्यक क्रिया म्हणजे शेवटची क्रिया, जो शेवटचा शब्द दिलेला आहे तो खाली लिहा. उदाहरणार्थ मी एक वाक्य आपल्याला सांगतोय, टॅक्सी एक पतली सी सडक पर दौड़ पड़ी. पडी हा शब्द शेवटचा आहे, तो खाली लिहा आणि कंसात पडना, डच्या खाली नुकता, म्हणजे पडी पडना एवढं लिहिला तरी तुम्हाला एक मार्क पडणार. म्हणजे सहाय्यक क्रिया पहचानो हे अर्ध्या मार्कासाठी आहे आणि उसका मूल रूप लिखो हे अर्ध्या मार्कासाठी आहे. म्हणजे कंसामध्ये त्याचं मूळ रूप आपण लिहिणं अत्यावश्यक आहे. जर नाही लिहिलं तर आपल्याला अर्धाच मार्क पडणार. आजपर्यंत मोस्टली दोन क्रिया असणारच वाक्य आपल्याला दिलेलं आहे. कधीतरी क्वचित तीन क्रिया असणारं वाक्य येतं. त्यावेळेला पहिली ही मुख्य क्रिया पकडायची आणि शेवटच्या दोन या सहाय्यक क्रिया पकडायच्या. आणि शेवटच्या दोन ज्या सहाय्यक क्रिया असतील त्या दोन्हीची मूळ रूप एकाच कंसामध्ये लिहायची. पण आजपर्यंत जास्तीत जास्त वेळेला दोन क्रिया असणारं वाक्य बोर्डाने विचारलेलं आहे. साधं सोपं मी तुम्हाला सांगतोय, वाक्यातला शेवटचा शब्द हा सहाय्यक क्रिया असतो, तो शब्द लिहा खाली आणि त्याचं मूळ रूप जे असेल ते कंसामध्ये लिहा, तुम्हाला आरामात एक मार्क पडणार. पाचवा प्रश्न आपल्याला यानंतर असणार आहे, प्रथम और द्वितीय प्रेरणात्मक रूप लिखिए. हा तक्ता आपल्याला आखून दिलेला असेल प्रश्नपत्रिकेत, तसा तुम्ही उत्तरपत्रिकेत आखा. मूळ क्रिया याच्यामध्ये छापील दिलेली असणार आहे. दोन्ही क्रिया लिहा आणि दोन्हीचं प्रथम आणि द्वितीय प्रेरणात्मक रूप लिहा. म्हणजे जो मधला कॉलम आपला असणार आहे त्याच्यामध्ये प्रथम प्रेरणात्मक मध्ये आना प्रत्यय येणार आणि शेवटचा जो कॉलम असणार आहे द्वितीय प्रेरणात्मक त्याच्यामध्ये वाना हा प्रत्यय असणार आहे. म्हणजे फैलना, फैलाना, फैलवाना, लिखना, लिखाना, लिखवाना. आता याच्यामध्ये जो मधला कॉलम आपला असणार आहे प्रथम प्रेरणात्मकचा किंवा द्वितीय प्रेरणात्मकचा, याच्यामध्ये एक गोष्ट 100% लक्षात ठेवा, प्रथम आणि द्वितीय रूप लिहित असताना त्याच्यामध्ये कुठं जर वेलांटी असेल, कुठं जर उकार असेल तर तो पहिलाच लिहायचा. समजा पिना हा शब्द आहे, मूळ शब्दामध्ये प ला दुसरी वेलांटी, पण त्याचं प्रथम आणि द्वितीय प्रेरणात्मक रूप बनतं पिलाना, पिलवाना, तिथे वेलांटी बदलते. तसंच सीना, स ला दुसरी वेलांटी, त्याचं प्रथम आणि द्वितीय रूप बनतं सिलाना, सिल्वाना, तिथं वेलांटी बदलते. म्हणजे प्रथम आणि द्वितीय रूप जे तुम्ही लिहिताय त्याच्यामध्ये त्या शब्दांमध्ये वेलांटी जर आली तर ती पहिलीच येणार आणि उकार जर आला तर तो पहिलाच येणार, हे 100% आहे. आपल्या काही प्रेरणात्मक क्रियांचा तक्ता आपण लिहून घेतलेला आहे, तो परत एकदा आपल्या नजरेखालून घाला आणि त्याप्रमाणे त्या क्रिया लिहा. यानंतर 6वा प्रश्न आपल्याला असणार आहे, जो आपण 5वी पासून सोडवत आलेलो आहोत. एक मुहावरा आपल्याला दिला जाईल, त्याचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग. जो मुहावरा आपल्याला सोपा वाटेल तो लिहा.
डॅश करा, त्याचा अर्थ लिहा आणि त्याचं साधं सोपं वाक्यात उपयोग करा. आता बरेच विद्यार्थी मुहावऱ्याचा वाक्यात उपयोग करताना गाईडमध्येच काही वाक्य पाठ करतात. याची काय आवश्यकता नाही. तुम्ही साधं सोपं वाक्य लिहिले तरी चालेल. बऱ्याचदा काही मुलांना वाक्य कसं बनवायचं हे सुचत नाही. मै वापरा आणि मग तिथं साधं सोपं वाक्य बनवा. एक उदाहरण मी आपल्याला सांगतोय, निछावर करना याने अर्पण करणं. आता याचं वाक्य सुचत नाहीये, मैचा वापर करायचा आहे. मैं देश की सेवा के लिए अपनी जान भी निछावर कर सकता हूं. असं साधं सोपं वाक्य तुम्ही लिहिला तरी चालू शकेल. ते पुस्तकातलंच पाहिजे, ते गाईडमधलंच पाहिजे, ते अवघड वाक्य पाठच केलं पाहिजेत आणि लिहिलं पाहिजे असं काही नाही. अर्थाला अर्धा मार्क असतो आणि वाक्यात उपयोगाला अर्धा मार्क असतो आणि हे दोन्ही जर बरोबर आलं तर तुम्हाला 1 मार्क पडतो. याला सुद्धा एक अथवा म्हणजे और प्रश्न आपल्याला असतो. वर कंसामध्ये 2 मुहावरे दिलेले असतात आणि खाली एक वाक्य दिलं असतं. त्या वाक्यामध्ये अर्थाला अंडरलाईन केलेला असतो. तर त्या ज्या अर्थाला अंडरलाईन केलेला आहे, त्या अंडरलाईन केलेल्या शब्दांसाठी कुठला मुहावरा वरचा सूट होतो ते आपल्याला शोधायचं असतं आणि तो परत मुहावरा वाक्यामध्ये लिहायचा असतो. आता याच्यामध्ये विद्यार्थी काय चूक करतात बघा. तो मुहावरा शोधतात आणि जसाच्या तसा लिहितात. तर तो मुहावरा इथं जसाच्या तसा येणार नाही, तो वाक्याप्रमाणे बदलणार. उदाहरणार्थ माझ्याकडे एक प्रश्न आहे. कंसामध्ये वर 2 मुहावरे दिलेले आहेत, बोलबाला होना आणि दुम हिलाना. बोलबाला होना आणि दुसरा मुहावरा आहे दुम हिलाना आणि खाली वाक्य दिलेलं आहे, सिरचन को बुलाओ, चापलूसी करता हुआ हाजिर हो जाएगा. चापलूसी करता हुआ याला अंडरलाईन केलेला आहे आणि याला सूट होणारा वरचा मुहावरा आहे तो म्हणजे दुम हिलाना. मग तुम्ही उत्तर याचं असं लिहिलं पाहिजे, सिरचन को बुलाओ, दुम हिलाता हाजिर हो जाएगा. म्हणजे वरीलपैकी जो मुहावरा तुम्हाला योग्य वाटेल तो खाली बदलणार योग्य प्रमाण आणि मग तुम्ही ते वाक्य पुन्हा लिहायचं. म्हणजे 2 मुहावरे अर्थ सांगून वाक्यात उपयोग आणि 1 अर्थाऐवजी मुहावरा वापरणे असे 3 प्रश्न आपल्याला आहेत. ते 1 मार्कासाठी आहेत. तर ते आपण व्यवस्थित सोडवायचे आहेत. 7वा प्रश्न आपल्याला असणार आहे कारक. आता कारक हा हिंदी व्याकरणाचा अतिशय सूक्ष्म प्रकार आहे. कारकांचे 8 प्रकार आहेत. ते कसे लक्षात ठेवायचे यासाठी मी एक कोड वर्ड सांगितलेला आहे. क क कसं असं असं हे उभे मांडायचे आणि याच्यावरनं त्या 8 कारकांची नावं आपण लिहून घ्यायची. कर्ताकारक, कर्मकारक, करणकारक, संप्रदानकारक, अपादानकारक, संबंधकारक, अधिकरणकारक आणि संबोधनकारक. म्हणजे क क कसं असं 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 उभं मांडल्यानंतर त्याची 8 नावं लिहिल्यानंतर त्याच्या पुढं त्यांची विभक्ती चिन्ह म्हणजे त्यांचे प्रत्यय हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा दुसरा कोडवर्ड आहे नेकोसे कोसे. हे उभे मांडायचे. ने को से कोसे म्हणजे पहिल्या 5 कारकांचे विभक्ती चिन्ह तुमच्या लक्षात राहतील. संबंध कारकसाठी का की के म्हणजे उसका उसकी उसके किंवा मेरा मेरी मेरे. अधिकरण कारकसाठी मे आणि पर आणि संबोधन कारकसाठी हे अरे एज. अशी कारकांची 8 नावं त्यांची विभक्ती चिन्ह ही जर तुम्हाला पाठ असतील तरच तुम्हाला कारकांचा 1 मार्क मिळणार आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक वाक्य दिलं जातं, कारक पहचानो. तुम्ही जर ते बरोबर ओळखलं कुठलं आहे म्हणजे ने को से यापैकी जे असेल ते तर त्याला अर्धा मार्क असतो आणि त्याचा प्रकार सांगणे याला अर्धा मार्क असतो. म्हणजे कारक पहचानो और उसका भेद लिखो असं दोन्ही तुमचं बरोबर आलं तरच तुम्हाला 1 मार्क पडणार. कारकाचा 1 मार्क त्याच मुलांना पडतो ज्यांना कारकाचा तक्ता हा तोंडपाठ आहे. 8वा प्रश्न आपल्याला असणार आहे उचित विराम चिन्हों का प्रयोग कीजिए. एक वाक्य आपल्याला दिले असतं याच्यामध्ये कुठलेही विरामचिन्ह नसतात. म्हणजे अल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, विस्मयबोधक चिन्ह, इकहार अवतरण चिन्ह, दोहरा अवतरण चिन्ह, ब्रॅकेट, डॅश अशी चिन्ह वापरा. अशा पद्धतीचं आपल्याला एक वाक्य दिलं जातं. हे जे वाक्य आपल्याला दिलं जाते ते पुस्तकातलंच एक असतं. ज्या मुलांचं पाठ्यपुस्तकाचं वाचन अत्यंत बारकाईनं आहे त्यांना याचा 1 मार्क अतिशय चांगला पडू शकतो. योग्य ती विरामचिन्ह आपण वापरायची आहेत ती थोडीशी डार्क करा. 9वा प्रश्न आपल्याला असणार आहे कोष्टक में दी गई सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए.
काल के भेदचा एक तक्ता आपण लिहून घेतलेला आहे. भूतकाल, वर्तमानकाल, भविष्यकाल. त्याचे उपप्रकार पूर्ण, अपूर्ण, सामान्य. हा तक्ता आपण परत एकदा नजरेसमोर आणायचा आहे. वाक्य के काल का भेद पहचानिये. वाक्य कुठल्या काळातलं आहे ते ओळखा, असा प्रश्न आपल्याला कधीही येत नाही. आपल्याला एक वाक्य दिले जातं आणि कंसामध्ये एक काळ दिला जातो. कंसात दिलेला जो काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं परिवर्तन करायचं असतं. मग त्यासाठी एक गोष्ट 100% लक्षात ठेवा. जर तुमचं उत्तर अपूर्ण प्रकारामध्ये असेल तर त्याच्यामध्ये राहा, रही, रहे यापैकी एक शब्द आलाच पाहिजे. जर तुम्ही सामान्य प्रकारामध्ये ते उत्तर बनवलं असेल तर त्याच्यामध्ये ता, ती, ते त्यापैकी एक प्रत्यय आलाच पाहिजे. म्हणजे देखता, देखती, देखते, करता, करती, करते म्हणजे सामान्य प्रकार. अपूर्ण प्रकारामध्ये राहा, रही, रहे हे 100% येणार. आणि पूर्ण प्रकारामध्ये शक्यतो चुकाचुकी, चुके आपण वापरतो. पण बोर्डाच्या मॉडेल आन्सरमध्ये चुकाचुकी, चुके न वापरता दुसऱ्या पद्धतीने जे पूर्ण प्रकाराचं उत्तर बनतं तेच मॉडेल आन्सरमध्ये उत्तर येतं. म्हणून पूर्ण प्रकार जर तुम्ही बनवणार असाल तर चुकाचुकी, चुके न वापरता दुसऱ्या पद्धतीनं तुम्ही ते उत्तर लिहायचं आहे. काल के भेद हा तक्ता आपल्या नजरेसमोर आणा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचं उत्तर लिहा. आता 9वा प्रश्न हा 2 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे काल भेदावर आधारित 2 उत्तर आपल्याला लिहायची आहेत. 10वा प्रश्न आपल्याला असणार आहे रचना के आधार पर वाक्य के भेद लिखिए. आता रचना के आधार पर म्हणजे कन्स्ट्रक्शन, वाक्याची रचना कशी केलेली आहे उसके आधार पर वाक्य के भेद म्हणजे त्याचे 3 प्रकार आहेत. साधारण किंवा सरळ वाक्य, दुसरं संयुक्त वाक्य आणि तिसरं मिश्र वाक्य. ज्या वाक्यामध्ये एक कर्ता, एक कर्म, एक क्रिया असते किंवा ज्याच्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं ते म्हणजे साधारण किंवा सरळ वाक्य. आणि हे ओळखायला अतिशय सोपं आहे. आपला जमलिंग करणारा प्रकार म्हणजे संयुक्त आहे की मिश्र आहे. कारण ती दोन्ही वाक्य आपल्याला एकसारखी वाटायला लागतात. कारण ती दोन्हीही समुच्चयबोधक अव्ययाने जोडलेली असतात. संयुक्त वाक्य कशाला म्हणायचं तर त्याच्यामध्ये जो जोडणारा शब्द असतो तो काढल्यानंतर आपल्याला 2 स्वतंत्र वाक्य दिसतील. पण मिश्र वाक्याचं लक्षण आहे ती एकमेकांवर आधारित असतात म्हणजे आश्रित असतात. ती शक्यतो एकमेकांपासून वेगळी होत नाहीत. म्हणजे जर तर पद्धतीची वाक्य, पहिल्यावर आधारित दुसरं वाक्य किंवा दुसऱ्यावर आधारित पहिलं वाक्य असं जर असेल तर ते मिश्र प्रकारचं असणार. तर शांतपणे वाक्य वाचायचं आहे, मग ते साधारण आहे, संयुक्त आहे की मिश्र आहे हे समजून घ्यायचं आहे. वाक्य लिहिण्याची गरज नाही, तुम्ही फक्त याचं उत्तर लिहिलं तरी चालेल. 10व्यातला दुसरा प्रश्न आपल्याला असणार आहे अर्थ के आधार पर वाक्य के भेद. आता याचे बाळांनो 6 प्रकार आहेत. मग मोस्टली याच्यामध्ये येतं प्रश्नार्थक वाक्य बनवा. वाक्य प्रश्नार्थक बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये क्या आलं पाहिजेत. समजा मानू इतना ही बोल सकी असं वाक्य आपल्याला दिले आणि ते प्रश्नार्थक बनवायचं तर सुरुवातीला क्या जोडायचं. क्या मानू इतना ही बोल सकी आणि सकी नंतर पूर्णविरामच्या ऐवजी प्रश्नचिन्ह न विसरता द्यायचं. म्हणजे क्या वापरा प्रश्नाच्या अगोदर, वाक्याच्या अगोदर आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरा, ते वाक्य प्रश्नार्थक बनेल. दुसरा प्रकार आहे आज्ञार्थक वाक्य. म्हणजे त्याच्यात आओ, बैठो, करो, जाओ अशी एखादी आज्ञा म्हणजे एखादा आदेश आपण तिथं दिला असला पाहिजे. आणखीन एक प्रकार याच्यामध्ये येतो तो म्हणजे निषेधार्थक वाक्य. निषेध म्हणजे नकार, त्याच्यामध्ये न, नाही, मत म्हणजे ते वाक्य नकारार्थी बनवायचं आहे म्हणजे निषेधार्थक. चौथा त्याच्यामध्ये एक प्रकार आहे तो म्हणजे संदेहार्थक वाक्य. म्हणजे एखादी पॉसिबिलिटी, एखादी शक्यता म्हणजे भविष्यकालीन अशा पद्धतीचं वाक्य असतं ते म्हणजे संदेहार्थक वाक्य. तर अशा पद्धतीनं अर्थ के आधार पर जे 6 प्रकार आहेत ते आपल्याला उत्तर सोडवायचं आहे. जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे ते वाक्य कुठल्या प्रकारामध्ये बनवायचं आहे ते वाक्याचा प्रकार आपल्याला कंसामध्ये दिला जातो. तो बघून आपण व्यवस्थित त्याप्रमाणे त्याचं उत्तर लिहायचं आहे. 10वा प्रश्न सुद्धा आपल्याला व्याकरणाचा 2 मार्कांसाठी असणार आहे. शेवटचा 11वा प्रश्न आपल्याला आहे तो सुद्धा 2 गुणांसाठी आहे. अशुद्ध वाक्य शुद्ध करायचे. एका वाक्यामध्ये शक्यतो 2 बदल असतात. मग हे बदल कारकांचे असतील किंवा अशुद्ध शब्द दिलेला असेल किंवा वाक्याची रचना उलटसुलट असेल, सिक्वेन्स चेंज केला असेल
तर त्या पद्धतीनं आपण याचं उत्तर लिहायचं आहे. याच्यामध्ये जी वाक्य आपल्याला दिली जातात ती शक्यतो धड्यातलीच असतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं अत्यंत बारकाईनं पाठ्यपुस्तकाचं वाचन आहे त्यांना विरामचिन्ह 8वा प्रश्न 1 मार्कांचा आणि अशुद्ध वाक्य शुद्ध करा 11वा प्रश्न 2 मार्काचा हा त्यांना व्यवस्थित सोडवता येऊ शकतो. म्हणजे अशुद्ध वाक्य शुद्ध केल्यानंतर जे तुमचं वाक्य बनणार, जे तुमचं उत्तर बनणार ते म्हणजे पुस्तकामध्ये छापलेले एक वाक्य असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे व्याकरणाचे 11 प्रश्न 14 मार्कासाठी लिहायचे. माझं तर म्हणणं असं आहे की 2 पैकी 1 सोडवा, 3 पैकी 2 सोडवा, असं जरी असलं तरी याचे सगळे प्रश्न तुम्ही सोडवा. व्याकरणाचे सगळे प्रश्न लिहायला फारसा वेळ आपला वाया जात नाही. तरी पण ज्यांचं हँड रायटिंग स्पीड अतिशय कमी आहे, ज्यांना पेपर कव्हर होत नाही, आता आपल्याला 3च्या वेळी 3.5 तास वेळ मिळालाय, त्याच्यात आरामात कव्हर होणार. पण तरी सुद्धा ज्यांचा हँड रायटिंग स्पीड कमी आहे, ज्यांना पेपर कमी वेळेत पूर्ण होत नाही, अशी ज्यांची समस्या आहे, त्या मुलांनी पहिला काय करायचं? जेवढं विचारलं तेवढंच उत्तर लिहायचं. 1 असेल तर 1. असा पहिला 80 मार्कांचा पेपर कंप्लीट करून घ्यायचा. आणि मग नंतर वेळ मिळाला तर त्यावेळेला आपले जे एक्स्ट्रा वाटणारे, तुम्हाला जे बरोबर वाटणारे प्रश्न आहेत ते सोडवायचे. पण शक्यतो हुशार मुलांनी, चांगल्या मुलांनी, स्कॉलर बॅचच्या मुलांनी 14 मार्कांचा व्याकरणचा प्रश्न हा अगदी व्यवस्थितपणे सोडवा. याच्यातला आपला अर्धा मार्क सुद्धा जाणार नाही, याची काळजी घ्या. आता हे पहिले 4 प्रश्न आपण प्रत्येक उपप्रश्न त्याच्यामधला असेल तर तो एकाखाली एक सोडवला तरी चालते. म्हणजे प्रश्न पहिला अ, आ, इ एकाखाली एक घ्यायचा. प्रश्न दुसरा असेल तर त्याची सुरुवात नवीन पानावर अ, आ. प्रश्न तिसरा असेल अ, आ, तर त्याची सुरुवात नवीन पानावर. प्रश्न चौथा असेल व्याकरण विभाग तर त्याची सुरुवात नवीन पानावर. म्हणजे जिथं आपला प्रश्न क्रमांक बदलतोय त्याची सुरुवात नवीन पानावर करायची. आणि अ, आ, इ असे जर ते उपप्रश्न असतील तर ते एकाखाली एक लिहिले तरी चालतात. 5वा जो प्रश्न आपला आहे तो 5वा प्रश्न आपल्याला असणार आहे उपयोजित लेखन म्हणजे रचना विभागाचे प्रश्न. हा मात्र आपल्याला प्रत्येक नवीन पानावर या प्रश्नाची सुरुवात करायची आहे. आता हे जे मी सांगतो ते अतिशय महत्वाचं आहे, ते तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करा. पहिला प्रश्न आपल्याला 5 मार्कांसाठी असणार आहे सूचना के अनुसार पत्र लिखिए. आता पत्र लेखनसाठी आपल्याला प्रश्न दिला जाईल, तो प्रश्न शांतपणे वाचायचा. त्याच्यामध्ये पत्र लिहिणारा कोण आहे त्याचं नाव पत्ता, पत्र कुणाला पाठवायचं आहे त्याचं नाव पत्ता आणि पत्राचा विषय काय आहे हे समजून घ्यायचं. याच्यातलं एक पत्र आपल्याला असणार आहे घरगुती पत्र म्हणजे घरेलू पत्र. म्हणजे जे पत्र आपण आपल्या आई वडिलांना, मित्रमैत्रिणीला, भावा बहिणीला लिहितो त्याला घरेलू पत्र असं म्हटलं जातं. आणि जे पत्र आपण आपल्या व्यावसायिक कामासाठी, कार्यालयीन कामासाठी, बिझनेससाठी, एखादी तक्रार करण्यासाठी लिहितो त्याला व्यवसाय किंवा कार्यालयीन पत्र असं म्हटलं जातं. प्रश्न वाचल्यानंतर सगळ्यात अगोदर तो घरेलू पत्राचा नमुना आपल्याला लिहायचा आहे की व्यावसायिक कार्यालयीन पत्राचा लिहायचा आहे हे आधी समजून घ्यायचं. घरेलू पत्रामध्ये प्रति विषय महोदय येत नाही, हे डोक्यात ठेवा. आता घरेलू पत्र तुम्ही जर लिहिणार असाल तर याच्यामध्ये पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव, आडनाव, पत्ता हा पूर्ण दिलेला असतो हिंदीमध्ये शक्यतो. जर दिला नसेल तर आपण काल्पनिक नावं वापरली तरी चालेल. आणि जर दिला असेल तर त्या प्रश्नामध्ये जी नावं दिलेली आहेत तीच पर्टिक्युलर नावं आपण वापरायची. आता पत्र लेखनाची सगळ्यात महत्वाची पद्धत म्हणजे सगळं पत्र डाव्या बाजूला मार्जिनला टेकून आपण लिहायचं आहे. सुरुवात दिनांक टिंब, तारीख जी लिहायची ती इंग्लिश अंकामध्ये लिहायची. त्यानंतर महिना हा अक्षरामध्ये लिहायचा. आता तुमची परीक्षा ही मार्च मध्येच आहे तर हिंदीला मार्च मध्ये मार्चच म्हणतात. मार्च लिहिल्यानंतर कॉमा आणि त्यानंतर साल 2022 हे अंकामध्ये इंग्लिशमध्ये लिहायचं. काही विद्यार्थ्यांना अंक खालच्या रेषेला आणि अक्षर वरच्या रेषेला टेकून लिहायची सवय आहे, ते पत्रामध्ये करायचं नाही, सगळे एका रेषेत. दिनांक लिहिल्यानंतर एक वर रिकामी सोडा, प्रति त्याला पहिली वेलांटी कॉमा किंवा सेवा में हा शब्द पण चालतोय. या दोन्हीपैकी एक शब्द लिहायचा, प्रति किंवा सेवा में कॉमा. हे व्यावसायिक पत्रासाठी. आणि जर घरगुती पत्र तुम्ही लिहिणार असाल, जर मित्राला लिहायचं असेल तर डायरेक्ट ती सुरुवात करायची, प्रिय मित्र सादर कॉमा, त्याच्या खाली सादर प्रणाम.
मग जे समवयस्क आहेत त्यांना नमस्कार केला तरी चालते, नाही केला तरी चालते. जे मोठे आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे. जे लहान आहेत त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. तर त्याप्रमाणे पत्राची सुरुवात. यानंतर परत ईमेल आयडी लिहिणं गरजेचं आहे. आता ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहिणार आहोत त्याचं नाव, पत्ता हे वर येणार. त्यानंतर त्याचा ईमेल आयडी येणार. ईमेल आयडी लिहिताना abc@gmail.com आणि xyz@gmail.com हे काल्पनिक लिहून ठेवले तरी चालेल. वर ईमेल आयडी लिहिल्यानंतर मग तुम्ही सादर प्रणाम, सप्रेम नमस्कार, अनेक आशीर्वाद जे काही लिहिणार आहे ते तुम्ही लिहायचं. यानंतर मजकुराची सुरुवात करत असताना एक ओळ रिकामी सोडायची. घरगुती पत्रामध्ये आपलं पहिलं वाक्य हे ठरलेलं आहे. अब पत्र लिखने का कारण है की, आणि मग मजकुराची सुरुवात. पहिला परिच्छेद हा मुख्य विषयाबद्दल आणि दुसरा परिच्छेद हा मग घरगुती मॅटर. तुम्हारे माता पिता कैसे है, प्रश्नचिन्ह. उनकी तबीयत कैसी है, प्रश्नचिन्ह. जिथं प्रश्न विचारला तिथं प्रश्नचिन्ह. म्हणजे पहिला विषयावर आधारित पहिला मजकूर आणि त्यानंतर त्याची घरची चौकशी हा दुसरा पॅरेग्राफ. आता पत्र लेखनामध्ये पॅरेग्राफसाठी जी एक शब्दाची जागा सोडायची असते ती सोडायची नाही. त्यासाठी एक ओळ रिकामी सोडायची आपण. इथं आपला मजकूर पूर्ण झाला घरगुती पत्राचा. आणि त्यानंतर पुन्हा एक ओळ रिकामी सोडायची आणि मग खाली तुम्हारा मित्र कॉमा, त्याच्या खाली मित्राचं म्हणजे आपण पत्र लिहिणार आहोत त्याचं पूर्ण नाव, त्यानंतर त्याचा पूर्ण पत्ता, त्यानंतर त्याचा ईमेल आयडी. म्हणजे अशा पद्धतीनं घरगुती पत्राच्या नमुन्यामध्ये प्रति, विषय, महोदय येणार नाही हे 100% डोक्यात ठेवा. व्यवसाय किंवा कार्यालयीन पत्र जर लिहिणार असाल तर त्याचा नमुना थोडासा मोठा आहे. सुरुवात दिनांक, एक ओळ रिकामी सोडायची, प्रति, कॉमा, माननीय व्यवस्थापक म्हणजे टिंब व्यवस्थापक, खाली अजब पुस्तकालय कॉमा, महाद्वार रोड कॉमा, त्याच्या खाली कोल्हापूर, त्याच्यानंतर ईमेल आयडी. म्हणजे अशा पद्धतीने ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत त्याचं पदनाम तिथे दिलं जातं. म्हणजे प्रधान अध्यापक म्हणजे मुख्याध्यापक, प्राचार्य, माननीय व्यवस्थापक किंवा स्वास्थ्य अधिकारी. स्वास्थ्य शब्दामध्ये स ला थ आणि थ ला य असतं. तर ते त्याचं डेझिग्नेशन म्हणजे पदनाम असतं. आणि मग त्याच्या कंपनीचं किंवा फर्मचं किंवा ऑफिसचं नाव. तर ते लिहिल्यानंतर मग ईमेल आयडी येईल. ईमेल आयडी लिहिल्यानंतर पुन्हा खाली विषय डॅश. मग जो तुमचा विषय आहे तो पूर्ण एका वाक्यामध्ये. समजा तुम्ही 4 दिवस सुट्टीसाठी विनंती पत्र लिहिताय तर 4 दिन की छुट्टी के बारे में असा जो तुमचा विषय असेल तो. त्यानंतर परत एक ओळ रिकामी सोडून महोदय कॉमा. जर एखाद्या स्त्रीला पत्र लिहिणार असेल तर फक्त तिथं महोदया येणार. महोदय लिहिल्यानंतर परत खाली एक शब्दाची जागा न सोडता आपला जो मजकूर सुरू होणार आहे त्याचं पहिलं वाक्य आपलं ठरलेलं आहे. नम्र निवेदन है की, कला पहिली वेलांटी कॉमा. आणि मग तुमचा जो विषयाचा मजकूर असेल तो तुम्ही तिथं सविस्तरपणे 5-6 ओळींमध्ये लिहायचा. व्यवसाय किंवा कार्यालयीन पत्रामध्ये कुठल्याही घरगुती गोष्टी येणार नाहीत. तुमच्या विषयाशी निगडीत अतिशय नम्र भाषेमध्ये तुम्ही तिथे ते लिहायचं. आता समजा तुम्ही 4 दिवस सुट्टीसाठी पत्र लिहिणार असाल तर तुम्हाला सुट्टी कशासाठी पाहिजे, त्याचं कारण, कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत सुट्टी पाहिजे, तो कालावधी आणि त्या सुट्टी दरम्यानचा अभ्यास मी भरून काढेन किंवा पूर्ण करून दाखवेन अशा पद्धतीचा एक आशावाद. एखाद्या दुकानदाराकडून तुम्ही साहित्य मागवताय. मग बऱ्याचदा सांगितलं जातं की क्रीडा खेळाची साहित्य मागवा किंवा आयुर्वेदिक औषधं मागवा किंवा पुस्तकं मागवा. तर अशी एखाद्या गोष्टींची मागणी तुम्ही करणार असाल तर त्याचा चार्ट त्याच्यामध्ये पाहिजे. ती कोणती वस्तू तुम्ही मागवताय, त्याची क्वांटिटी किती आहे, ती प्रतिया, त्याला पहिली वेळांटी यावर चंद्रबिंदी, म्हणजे ते सुद्धा त्याच्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे पत्र. महत्वाची बाब मी तुम्हाला सांगतोय, ज्याला पत्र आपण लिहितो त्याचं नाव वर येणार, जो पत्र पाठवतोय त्याचं नाव खाली येणार. दोघांचा पण ईमेल आयडी कंपल्सरी. सगळं पत्र डाव्या बाजूला मार्जिनला टेकून नवीन लेटर रायटिंगच्या फॉर्मॅटनुसार आपण सोडवायचं आहे. घरगुती पत्र किंवा व्यावसायिक पत्र या दोनपैकी जे तुम्हाला सोपं वाटेल, जे तुम्ही अतिशय चांगले लिहू शकाल ते पत्र तुम्ही लिहायचं आहे. यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला असणार आहे. एक गद्यांश आपल्याला दिला जातो परिच्छेद. हा अनसीन असतो म्हणजे पुस्तकाबाहेरचा आणि त्याच्यावर आपल्याला 4 प्रश्न तयार करायला सांगितले जातात. आपण 4 ऐवजी 6 किंवा 7 प्रश्न बनवायचे. आता हे प्रश्न बनवायचे आहेत, याचं आपल्याला उत्तर लिहायला सांगितलेलं नाहीये.
हा परिच्छेद पण लिहिण्यात आपण वेळ वाया घालवायचा नाहीये. तर तो प्रश्न क्रमांक टाकायचा आणि प्रत्येक वाक्यावर एक एक साधा सोपा प्रश्न आपण बनवायचा. त्या परिच्छेदातलं पहिलं वाक्य बनवायचं, त्याच्यावर साधा सोपा एक प्रश्न बनवायचा. दुसरं वाक्य वाचायचं, त्याच्यावर साधा सोपा एक प्रश्न आपण बनवायचा. आता प्रश्न कुठले चालत नाहीत बघा. सर्वनाम वापरून तयार केलेला प्रश्न म्हणजे समजा महात्मा गांधीजींच्या बद्दलचा परिच्छेद आहे. तर उनका जन्म कब हुआ असा जर तुम्ही प्रश्न तयार केला तर तो चुकीचा मानला जातो. प्रश्न पाहिजेत महात्मा गांधीजी का जन्म कब हुआ. म्हणजे त्या सर्व नामाऐवजी त्या लेखकाचं नाव जर त्या पात्राचं नाव जर त्या परिच्छेदामध्ये दिले असेल तर ते तुम्ही वापरायचं. प्रश्नवाचक जे शब्द आहेत म्हणजे क्यों, कहा, कब, किसने, किससे, किसे, कैसे असे जे शब्द आहेत ते शक्यतो प्रश्नाच्या सुरुवातीला वापरू नका. ते मध्ये कुठेतरी येऊ देत. इस गद्यखंड को उचित शीर्षक दीजिए अशा पद्धतीचा प्रश्न बोर्डाला चालत नाही. तो बनवू नका. म्हणजे जे तुम्ही प्रश्न बनवणार ते 6 किंवा 7 बनवा. त्याच्यामध्ये प्रश्नवाचक सर्वनामाचे जे शब्द आलेले आहेत म्हणजे क्यों, कहा, कब, किसने, किससे, किसे, कैसे त्याला अंडरलाईन करा. आणि सगळ्यात महत्वाचं प्रश्न बनवल्यानंतर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणार. समजा तुम्ही प्रश्न बरोबर बनवलाय पण प्रश्नचिन्हाच्या ऐवजी पूर्णविराम दिलाय गडबडीत तर तुमचे मार्क जाणार. तर असा हा आकलन प्रश्न. इथं आपल्याला प्रश्नाची उत्तरं लिहिण्याची गरज नाही आहे. फक्त आपण प्रश्नच बनवायचे. यानंतर प्रश्न 5वा आ. वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखन दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे आपल्याला 5 मार्कांसाठी. आता वृत्तांत लेखनसाठी ठराविक विषय जे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये होतात. स्वतंत्रता दिवस समारोह म्हणजे 15 ऑगस्ट. गणतंत्र दिवस समारोह म्हणजे 26 जानेवारी. हिंदी दिवस समारोह म्हणजे 14 सप्टेंबर. शिक्षक दिवस समारोह म्हणजे 5 सप्टेंबर. असे जे दिवस आहेत याच्या ज्या पर्टिक्युलर तारखा आहेत त्या आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. मग वार्षिक क्रीडा महोत्सव, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान असे जे कार्यक्रम आहेत जे वेगवेगळ्या तारखेला आपल्या शहरामध्ये कधी साजरे होऊ शकतात त्याची तारीख वेगळी असली तरी चालेल. आता वृत्तांत लिहित असताना तो कुठल्या शाळेमध्ये आहे, त्या शाळेचं नाव काय, त्या गावाचं नाव काय हे आपल्याला प्रश्नामध्ये दिले जातं. वृत्तांत में स्थल, काल, घटना का उल्लेख अनिवार्य आहे. याचा वृत्तांत कसा लिहायचा तर आपण पहिल्यांदा अगोदर वर शीर्षक लिहायचं. उदाहरणार्थ इथं माझ्याकडे एक प्रश्नपत्रिका आहे. विवेकानंद विद्यालय सोलापूर में बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान उत्साह में संपन्न हे त्याचं शीर्षक आहे. त्याला 1 मार्क असतो. आणि मग खाली एक रिकामी सोडून परिच्छेदानं मग त्याचा वृत्तांत लिहायचा आहे. म्हणजे आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम कसा घडतो त्याचा क्रम कसा असतो. तर तो कार्यक्रम कधी होता, त्याची तारीख, वार, वेळ, किती वाजता कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण होते, त्यांचं स्वागत कुणी केलं, कार्यक्रमाचं प्रास्ताविक कुणी केलं, बक्षिसं जर कुणाला दिली असेल तर ती कुणाला मिळालीत, मनोगतामध्ये कोण कोण बोललं, प्रमुख पाहुण्यांनी भाषणामध्ये काय सांगितलं, कार्यक्रम किती वाजता संपला आणि कार्यक्रमाला कोण कोण हजर होतं. असं सगळं सिक्वेन्स वाईज तुम्ही लिहायचं. आता वृत्तांत हा पानभर किंवा सव्वा पानभर पाहिजे. जास्तीत जास्त 1.5 पान. त्यापेक्षा जास्त लिहू नका. कारण जितकं जास्त तुम्ही लिहिणार तेवढा वेळ तुमचा वाया जाणार आणि त्याच्यातल्या वेलांटी चुका झाल्या तर परत तुमचे मार्क कमी होणार. त्यामुळे किती मार्काला आपण किती लिहितोय याचं सुद्धा भान आपण बाळगणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं वृत्तांत असो किंवा कहाणी असो ही भूतकाळामध्ये असली पाहिजे. म्हणजे ती घडून गेलेली घटना. आपल्या शाळेत एखादा कार्यक्रम घडला तर त्याची पेपरमध्ये जशी बातमी येते तशा पद्धतीचं रिपोर्ट रायटिंग, रिपोर्टाज म्हणजेच वृत्तांत लेखन. याला अथवा म्हणजे और प्रश्न असतो कहाणी लेखन. मुद्द्यांवर आधारित कहाणी लिहा असाच प्रश्न तुम्हाला बोर्डाला येणार. ते मुद्दे शांतपणे वाचायचे. त्याच्यातले जर अवघड शब्द काय असतील तर पहिल्यांदा त्याचा अर्थ समजून घ्यायचा. बऱ्याचदा साप और नेवला ही कहाणी येते बोर्डाला. नेवला म्हणजे मुंगूस, पण बऱ्याच जणांना नेवला म्हणजे मुंगूस हे माहितीच नसतं. तर त्यासाठी ते जे शब्द आहेत त्या कठीण शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा. ती कोणती गोष्ट बनणार आहे ते आपण जरा मनात तयार करायची. शक्यतो त्याच गोष्टी आहेत ज्या वारंवार सातत्याने बोर्ड परीक्षेला रिपीट होत असतात. तर त्या गोष्टी आपण यापूर्वी जर वाचून ठेवल्या तर आपल्याला लिहिणं सोपं पडेल.
हे मुद्दे परीक्षेमध्ये किंवा पेपरमध्ये उत्तरपत्रिकेत लिहिण्याची गरज नाहीये. सगळ्यात अगोदर वर प्रश्न क्रमांक टाकायचा. त्या गोष्टीला तुम्ही काय नाव देणार आहे ते शीर्षक द्यायचं. आता शीर्षक हे कमी शब्दात आणि समर्पक असलं पाहिजे. त्या गोष्टीशी रिलेटेड असलं पाहिजे. जसं काही गोष्टी आपण लहानपणी शिकलेलो आहोत. हुशार कावळा म्हणजे कावळ्याला तहान लागलेली असते ती गोष्ट. ससा आणि कासव शर्यतीची गोष्ट किंवा सिंह और चूहा म्हणजे सिंह आणि उंदराची गोष्ट. ही शीर्षक जशी समर्पक आहेत तशाच पद्धतीचं एक समर्पक शीर्षक आपण द्यायचं. ते मोठ्या अक्षरात लिहायचं. तिथं शीर्षक शब्द लिहायची गरज नाही. धड्याला दिलेलं असतं का धड्याचे नाव डायरेक्ट नाव दिलेलं असतं, तसं आपण गोष्टीचं नाव डायरेक्ट लिहायचं मोठ्या अक्षरात. त्याला 1 मार्क असतो. त्यानंतर पॅरेग्राफ करून गोष्टीला सुरुवात करायची आहे. मग याच्यामध्ये एखादं गावाचं नाव, त्या पात्राचं नाव जर तुम्हाला द्यायचं असेल, गोष्टीमध्ये रंजकता, रोचकता आणायची असेल, तर तुम्ही ते नावं देऊ शकता. कहाणी का पूर्वार्ध म्हणजे सुरुवात पहिला परिच्छेद, कहाणी का मध्य दुसरा परिच्छेद आणि कहाणी का समारोप म्हणजे शेवट तिसरा परिच्छेद. असे कमीत कमी 3 परिच्छेद करा. मुहावरेदार अलंकारिक भाषाशैली वापरा. त्याच्यात मुहावरे आणि लोकोक्ती म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार जर वापरले असते तर त्याला अंडरलाईन करा, कारण त्याला विशेष मार्क असतात याच्यामध्ये. अशी गोष्ट भूतकाळामध्ये लिहा. पानभर सव्वा पानभर गोष्ट पुरेसी आहे. गोष्ट संपल्यानंतर पुन्हा 2 ओळी रिकाम्या सोडायच्या. सीख असा शब्द लिहायचा, सला दुसरी वेलांटी. आणि गोष्टीतून काय शिकवण मिळाली ती पूर्ण एका वाक्यात लिहायची. म्हणजे कहाणी जर तुम्ही लिहिणार असाल तर 1 मार्क शीर्षक, 1 मार्क सीख आणि 3 मार्क गोष्टीला. अशा पद्धतीने आपल्याला मार्क दिले जातात. वृत्तांत किंवा कहाणी यापैकी एक सोडवायचा आहे. जे सोपं वाटेल ते सोडवा. यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला असणार आहे विज्ञापन लेखन म्हणजे जाहिरात लेखन. आता इथं आलेला प्रश्न आहे स्कूल बस के लिए ड्रायव्हर चाहिए. विज्ञापन लेखनसाठीचे जे आपण 15-17 नमुने आपण लिहिलेले आहेत ते एकदा नजरेखालून घाला. एटीएम के लिए सुरक्षा गार्ड चाहिए, सिक्योरिटी गार्ड चाहिए, वॉचमन चाहिए, लिपिक चाहिए, साबुन टिकिया का विज्ञापन किंवा सिरमौर छाता. असे जे जाहिरातीचे नमुने आपल्याला गाईडमध्ये किंवा आपल्या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत ते बघा. आता जाहिरात कशी बनवावी, तर त्या जाहिरातीच्या अनुषंगाने जे मुद्दे आपल्याला दिले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांबद्दलची माहिती त्या जाहिरातीत आली पाहिजे. जाहिरात ही अर्ध पान किंवा पाऊण पान म्हणजे 75% पान व्यापेल एवढी जाहिरात करा. पूर्ण 1 पानभर जाहिरात करू नका. गद्य निबंध लिहितोय तशी जाहिरात करू नका. त्याच्यामध्ये जरा सिम्बॉलिक म्हणजे ॲडव्हर्टायझिंग असलं पाहिजे. अक्षरांचा लहान मोठेपणा म्हणजे टायटल सब टायटल म्हणजे त्याच्यातलं जे महत्वाचं काय आहे ते ठळक आणि मोठं पाहिजे. जे कमी महत्वाचं आहे ते बारीक रेग्युलर फॉन्टमध्ये पाहिजे. पेपरमध्ये जशा आपण ॲडव्हर्टाईज बघतो तशा पद्धतीचं स्किल वापरून आपण ही जाहिरात तयार करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमची जी माहिती, तुमचा जो मॅटर याच्यामध्ये लिहिलेला आहे त्याला फ्रेमिंग असणं गरजेचं आहे. चौकट असणं गरजेचं आहे. आणि ते ॲज अ डिझाईन पार्टमध्ये तुम्ही बसवला तरी चालेल. ज्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे त्यांनी वेगवेगळी क्रिएटिव्हिटी वापरा. घर किराया पर देना है, एखादा घराचा आकार काढा. पुस्तक प्रदर्शनी असेल तर पुस्तकाचा आकार काढा. साबून टिकिया असेल तर साबणाचा आकार. सिरमौर छाता जर असेल तर छत्रीचा आकार. असं सिम्बॉलिक तिथं थोडं वापरा म्हणजे तुमची जाहिरात जरा आकर्षक दिसेल. जाहिरात सुद्धा आपण पेननं काढावी अशी अपेक्षा आहे. मग पेननं अगदी परफेक्ट काढता येत नसेल तर सुरुवातीला जरा पेन्सिलनं फेंट काढून घ्यायची, मग ती पेननं डार्क करायची. आणि यानंतर शेवटचा प्रश्न आपल्याला असणार आहे तो सगळ्यात जास्त मार्कांसाठीचा, तो म्हणजे निबंध लेखन. निबंधासाठी 3 विषय आपल्याला दिले जाणार आहेत. त्यापैकी एका विषयावर आपल्याला निबंध लिहायचा आहे. निबंधासाठी शेवटची आपल्याला 20-25 मिनिटं मिळाली पाहिजेत. 2.25 ते 2.5 पानांपर्यंत आपल्याला निबंध लिहिता आला पाहिजे असा विषय निवडायचा. अशी निबंधाची तयारी करायची. आता निबंध मालेसाठी जी पुस्तकं आहेत ती आपण वाचली पाहिजेत. चांगला निबंध कसा असतो हे जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगला निबंध कधीही लिहिता येणार. तर या 3 विषयापैकी 100% एखादी आत्मकथा येणार. पुस्तकी आत्मकथा, बाढग्रस्त की आत्मकथा, भूकंपग्रस्त की आत्मकथा, सैनिक की आत्मकथा, कोरोनाग्रस्त की आत्मकथा, अशी कुठली आत्मकथा येईल. आत्मकथा विषय जर तुम्ही निवडला असेल तर मैं अशा पद्धतीची वाक्यरचना पाहिजे. म्हणजे मी स्वतः ते भोगलेलं आहे. मी स्वतः म्हणजे तू बाढग्रस्त आहे. मी स्वतः म्हणजे तू सैनिक आहे.
समोरच्या व्यक्तीचं वर्णन म्हणजे आत्मकथा नव्हे. असा निबंध तुम्ही किती जरी मोठा लिहिला तरी तुम्हाला 0 मार्क पडणार. दुसरा एक विषय असतो तो म्हणजे विज्ञानावर आधारित. विज्ञान शाप या वरदान, विज्ञान के चमत्कार, मोबाईल के दुष्परिणाम, इंटरनेट से लाभ या हानी, मेरा प्रिय वैज्ञानिक, असा कुठलाही सायन्स रिलेटेड एखादा विषय येऊ शकतो. तिसरा असतो कल्पना विस्तार म्हणजे जर तर पद्धतीचे. यदि बारिश न हुई, यदि सूरज न उगे, यदि मुझे 5 लाख की लॉटरी लग जाए, यदि मैं प्रधानमंत्री होता, यदि कोरोना फिर से वापस लौट आए, यदि परीक्षाएं न होती, म्हणजे कल्पना विस्तार अशा पद्धतीचा एखादा विषय येऊ शकेल. तर जो विषय तुम्हाला सोपा वाटेल, ज्याच्याबद्दल तुम्ही जास्त लिहू शकताय, ज्याच्याबद्दल तुम्ही 1-2-3 कोटेशन्स म्हणजे काव्यपंक्ती लिहू शकताय, आकर्षक निबंध लिहू शकताय, असा विषय निवडायचा. निबंधाची सुरुवात आणि शेवट आकर्षक असली पाहिजे. त्याच्यामध्ये जर कोटेशन्स म्हणजे काव्यपंक्ती जर वापरलात, तर तो निबंध जरा जास्त आकर्षक दिसतो, तुम्हाला चांगले मार्क पडतात. मग हे कोटेशन शक्यतो हिंदीसाठी हिंदीचेच असावेत. जर अगदीच सुचलं नाही तर मग तिथं मराठी किंवा इंग्रजी असे कोटेशन वापरला तरी चालेल. प्रयत्न से सफलता किंवा प्रयत्नांती परमेश्वर असा हिंदीमध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे, पण कोटेशन सुचत नाही आहे. तर तिथं मराठी तुम्ही कोटेशन लिहू शकताय. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की मराठी में ऐसे कहा गया है, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गए. किंवा समय का महत्व असा तुम्ही जर विषय लिहित असाल तर अंग्रेजी में एक कहावत है, एक सुवचन है, टाइम इज मनी, असं तुम्ही लिहू शकताय. म्हणजे असे कोटेशन जर तुम्ही वापरलात तर तुमचा निबंध मोठा होतो, तो आकर्षक दिसतो आणि तुम्हाला इतरांपेक्षा जरा जास्त मार्क पडतात. तर अशा पद्धतीने एक चांगला निबंध आपण लिहायचा आहे. इथं आपले सगळे प्रश्न संपतात. मग असा आपण 80 मार्काचा पेपर अगदी व्यवस्थित लिहिलेला आहे का, याची खात्री करायची आहे. मग सगळा पेपर परत एकदा चाळून काढायचा आहे, वाचून बघायचा आहे. याच्यामध्ये जर तुमची काही चूक झाली असेल, अंडरलाईन करायचं विसरलं असेल, वेलांटी उभार चुकली असेल, किरकोळ चुका असतील, तर त्या दुरुस्त करायच्या आहेत. पुरवणी जर तुम्ही घेतली असेल, तर त्या पुरवणीवर तुमची सगळी माहिती लिहायची आहे आणि मग ती पुरवणी जोडायची आहे. हे सगळं करण्यासाठी तुमची वेळ संपण्या अगोदर 10 मिनिटं आधी तुमचा पेपर लिहून पूर्ण झालेला असला पाहिजे. आणि मग शेवटचा अगदी 10 मिनिटं निवांत तो पेपर नजरेखालून घालणे, करेक्शन्स करणे, चुका दुरुस्त करणे, अंडरलाईन करणे, पेपरची सजावट करणे, यासाठी पण आपल्याला वेळ शिल्लक राहिला पाहिजे. तर आता 3.5 तास वेळ आपल्याला बोर्डाने दिलेला आहे. इतर वेळेला तो 3 तास असायचा. त्यामुळे या 3.5 तासांचा अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही वापर करा. सगळ्यात महत्त्वाचं, दिलेल्या वेळेमध्ये आपला 80च्या 80 मार्काचा पेपर लिहून पूर्ण झाला पाहिजे. तोपर्यंत अजिबात कंटाळा करायचा नाही. अक्षर खराब काढायचं नाही. पहिल्या पानावर जसं अक्षर येते, तसंच चांगलं अक्षर हे शेवटच्या पानापर्यंत आपले राहिले पाहिजेत. हा प्रयत्न आपण करायचा आहे. 3.5 तासामध्ये इकडे-तिकडे न बघता आपला पेपर कसा पूर्ण होईल याकडे आपण फुल कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. प्रश्न हे क्रमानच सोडवायचे आहेत. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल, तर ते आठवण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता तिथं तो प्रश्न क्रमांक टाकायचा, ती रिकामी जागा ठेवायची, पुढचा प्रश्न आपण चालू करायचा. म्हणजे पट आपण 80 मार्काचा पेपर लिखाणाचं एक काम अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करायचं आहे. पुरवणी घेतली असेल तर त्याच्यावरचा मॅटर अगदी व्यवस्थित लिहायचा आहे. पुरवण्या क्रमानं जोडायच्या आहेत, त्या व्यवस्थित बांधायच्या आहेत आणि पहिल्या पानावर 1 अधिक घेतलेल्या पुरवणीची संख्या बरोबर एकूण हा कॉलम न विसरता व्यवस्थितपणे लिहायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा हिंदीचा पेपर 80 गुणांचा कशा पद्धतीने सोडवायचा याची चर्चा आपण केलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा परत एकदा रिव्ह्यू घ्या. आपण जे सोडवलेले पेपर आहेत, आपली जी सामाजिक प्रश्नपत्रिका असेल, आपली जी सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका असेल, आपल्याला दिलेल्या ज्या उत्तरपत्रिका असतील, तर त्या बघा. त्यामध्ये आपल्या कुठल्या चुका झालेल्या आहेत, आपल्याला अजून कशात सुधारणा करणं गरजेचं आहे. त्या चुका सुधारा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवा. तुम्हा सगळ्यांना बोर्ड परीक्षेसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.